मी नरेश काटकर दापोलीकर, गाव सातेरे। आज या ठिकाणी गणपतीच्या दौऱ्यावरती 6 दिवसाच्या दौऱ्यावरती मी इथे आलो आहे। पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये या गावाची अशी खासियत आहे, ओळख आहे की बाप्पाचं आगमन या ठिकाणी पालघरवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पालघरवाडी सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत असा त्यांचा इथे बॅनर लागलेला आहे। आणि इथं अनंत चतुर्थीपर्यंत बाप्पा असतो आणि अतिशय बाहेरच्या गावातून लोक या बाप्पाचं डेकोरेशन बघण्यासाठी या पालघर या गावामध्ये येत असतात। तर मी आज त्या ठिकाणी भेट देण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी जात आहे। तर चला आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता। आता मी पाऊस पण चालू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून हा डेकोरेशन कसा आहे बाप्पाचा तो आम्ही आपण चला। माध्यमातून जसा रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि जाण्यासाठी एंट्री पॉईंट आहे, म्हणजे पूर्ण पायऱ्यापर्यंत चढउतार आहे, तशाच पद्धतीने ह्या पालघरवाडी गावामध्ये आपल्याला संपूर्ण पायऱ्यापर्यंत दिसत आहे। आणि तोच प्रवास अगदी वर डेकोरेशनपर्यंत गणपती बाप्पा जोपर्यंत बसतो तिथपर्यंतचा हा प्रवास तिथे संपतो। तर आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तिथं पोहोचणार आहोत। एंट्री पॉईंट एक व्हिडिओ बघितली, राक्षस असा सीन त्यांनी दाखवला आहे। आजची पिढी इंटरनेटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून एक संदेश या जगाला पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आता झालं। आपल्याला पूर्णपणे ज्याची जाणीव असेल की आजची मुलं ही कुठल्याही प्रकारचं काम असलं तरी मोबाईलला खाली ठेवत नाही आणि मोबाईल आजची काळाची गरज आहे, पण एवढी पण नसावी की आपली मुलं आहारी गेली आहेत म्हणून। तर त्याचा संदेश म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे। आता आपण पुढे जात आहोत, कशा प्रकारे डेकोरेशन आहे, कशा प्रकारे सीन आहेत ते आपल्याला बघायला मिळते। सुंदरसा असा देखावा आहे त्यांनी इथे सादर केलेला आहे, आपल्या समोरच आहे। बाप्पाची छोटीशी मूर्ती इथे विराजमान झालेली दिसत आहे आणि अतिशय मनमोहक अशी मूर्ती आपल्या लाडक्या बाप्पाची, गणरायाची आपल्या समोर दिसत आहे। गणपती बाप्पा आल्याच्या नंतर आपल्या कोकणातलं वातावरण कसं असतं हे गणपती बाप्पा आल्याच्या नंतरच माहिती पडतं आणि तो क्षण म्हणजे आज आपल्याला दिसत आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनेक पारंपरिक गेम बघितले। अरे मुला, मोबाईल वर जंगले रमी खेळ, पबजी खेळ, चिकन रोड खेळ, लुडो खेळ, नुसता खेळत राहा। पिक्चर बघ, गाणी बघ, वेब सिरीज बघ, मजा कर। तुमची पिढी नशीबवान आहे ज्यांना मोबाईल वर गेमिंग ऍप, चॅटिंग ऍप, इंस्टा, फेसबुक, ट्विटर, एक्स अशा सोशल मीडियाची साथ आहे। अरे काय बोलतोयस? का त्या निरागस मुलांना, तरुण पिढीला बरबाद करतोयस? अगं बघतेस नव, ही आजकालची पोरं दिवस रात्र त्या मोबाईलला चिकटून असतात। नाहीतर काय, या पिढीचं या मोबाईल राक्षसानं पार वाटून केलंय बघा। आता कसं बोललात? मीच तो मोबाईल राक्षस, मीच आजच्या पिढीला जंगली रमी, लुडो, चिकन रोड अशा गेम्सची सवय लावतो, मानसिक आणि शारीरिक सर्वनाशही करतो। मी तुमच्या प्रत्येकाच्या घरात
प्रत्येकाजवळ असलेला मोबाईल राक्षस आहे, जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी करत नाही. तुम्ही पर्यटनासाठी जाता, पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढत बसता. मग हा मोबाईल राक्षस सेल्फीच्या अतिरेकी नादात तुमचा जीव घेतो. मोबाईलच्या आहारी जात आता रील्सचा जमाना मीच तर आणलाय. अत्यंत घाणेरड्या रील्स मीच तर व्हायरल करतोय. मग चित्तथरारक रील्स बनवण्याच्या नादात मीच तर तुमचा जीव घेतोय. तुमच्या प्रत्येकाच्या घराचं माझ्याशिवाय पान हलत नाही. आजीबाई, तुमची नात किंवा नातू रडला की तुम्ही लगेच हा मोबाईल राक्षस मुलांच्या हातात देता. त्यांना ही माझी सवय लागते. कधी मुलं जेवत नाहीत म्हणून तुम्ही मोबाईल वर नादवत जेवण करायला भाग पाडता. मग मी माझा राक्षसी खेळ सुरू करतो. आम्हाला मोठ्यांना मीच मोबाईलचे व्यसन लावतो. तुम्हा सर्वांचे डोळे कमजोर करतो. लहान यांना तर मी लहानपणीच चष्मा लावतो. सर्वांच्या मेंदूवर मीच ताबा मिळवतो. पण तरीही तुम्ही सुधारत नाही. तुमचं एकच काम, मुलगा रडला की दे मोबाईल हातात. अगदी खरं बोलतोय हा मोबाईल राक्षस. घरोघरी हीच बोंब आहे. आपणच मुला मुलींना मोबाईलची सवय लावतोय आणि हा राक्षस त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. नाहीतर काय. अगं, आज प्रत्येक घरात 4-5 मोबाईल आहेत. कधी विचार केलाय प्रत्येकाच्या रिचार्जचे किती पैसे जाते, चार्जिंग साठी किती? आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीनेही जतन करावा, हीच यामागील अपेक्षा.